आता बघा नाही काय होतं बघा, जर तुम्हाला सुरुवातीला नाही कळली पुढे कळणारच नाही काय. आता फॉरवर्ड चार्ज आहे, रिव्हर्स चार्ज आहे, गुड्सचा पण आहे, सर्व्हिसचा पण आहे. त्यामुळे यातला कुठलाही मुद्दा असा आहे की तुम्हाला तो नाही कळला तर पुढचं नाही कळणार. आता गुड्सचं कसं आहे, गुड्स मिळतात, गुड्स हे टँजिबल आहेत, गुड्स तुम्हाला हाताळता येतात. तर डेट बघा गुड्सची, द रिव्हर्स चार्ज आहे द डेट ऑफ द रिसिप्ट ऑफ गुड्स. गुड्स मिळाले का, कुठली डेट आहे ज्या डेटला गुड्स मिळाले. तुम्हाला काय बघायचं आहे, रिव्हर्स चार्जमध्ये आहे. म्हणजे तुम्ही बाहेर आहात, रिसिपियंट आहात, ओके, मी तुम्हाला गुड्स दिले, त्या देण्याची जबाबदारी कोणाची आहे, तुमची आहे. समज ना, माझी नाही आहे, सप्लायरची नाही आहे, मी सप्लायर आहे, तुम्ही रिसिपियंट आहात. मग तुम्हाला समजून घ्यायचं आहे की तुम्हाला कुठल्या डेटला टॅक्स द्यायचं आहे, तुम्ही टॅक्स देणं लागता कुठल्या डेटला. एक डेट तुम्हाला गुड्स मिळालेत का ती डेट बघा. दुसरी डेट बघा की पेमेंटचा विषय असेल, पेमेंट इथे बघा, इथे पेमेंट आहे. फॉरवर्ड चार्जमध्ये पेमेंट ॲडव्हान्सवरती टॅक्स नव्हता, पण इथे तसं नाही आहे. रिव्हर्स चार्जला पेमेंट जर का तुम्हाला मिळालं आहे, पेमेंट द डेट ऑफ पेमेंट ॲज एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द रिसिपियंट. ओके, मी पैसे दिले, द डेट ऑफ पेमेंट ॲज एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द रिसिपियंट ऑर द डेट ऑन विच द पेमेंट डेबिटेड. पेमेंट बँकेतनं कधी केलं, सप्लायरला पेमेंट केलं, ओके, द डेट ऑफ पेमेंट ॲज एंटर्ड, एक एंट्री केली जाते, चेक दिला. जसा चेक बनवतो ना, आज मी चेक बनवला आणि सप्लायरला दिला, पण सप्लायरने जो चेक बँकेत कधी टाकला हे लक्षात घ्या. किंवा पहिले पेमेंट चेक दिला पण अकाउंटंटला सांगितलंच नाही चेक दिला म्हणून. चेक दिला, बँकेनं पैसे कमी पण झाले आणि मग सांगितलं अकाउंटला मी चेक दिला का. मग त्यांनी एक एंट्री केली, तर डेट बघा, डेट पेमेंट ॲज एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. कधी कधी बँकेतनं पैसे अगोदर जातात आणि मग पेमेंटची एंट्री नंतर डेटला होते. किंवा कधी कधी चेक दिला का एंट्री करतात आणि ॲक्च्युली पैसे बँकेतनं नंतर जातात. या दोन डेटमधली जी डेट अगोदरची आहे ती पेमेंट डेट. मग पेमेंटची डेट पेमेंट ॲज एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट किंवा मग ॲक्च्युली बँकेतनं पैसे कधी गेले, विच एव्हर इज अर्लियर. मग ह्यातल्या ती दोनमधली अगोदरची डेट, गुड्स मिळाले का त्याची डेट, आणि रिव्हर्स चार्जमध्ये बघा काय म्हटलं आहे, द डेट इमिजिएटली फॉलोविंग 31वा दिवस 31st डे. मी तुम्हाला डॉक्युमेंट इश्यू केलं, ओके, डॉक्युमेंट इश्यू केलं की गुड्स तुम्हाला देण्याकरता, तर ती डेट नाही, त्याची 31व्या दिवसाची डेट. ओके, इनवॉइस, इश्यू ऑफ इनवॉइस किंवा एनी अदर डॉक्युमेंट बाय वॉट एव्हर नेम कॉल्ड, बिल आहे, इनवॉइस आहे, चलन आहे, जे काय डॉक्युमेंट बनवलं यामध्ये हे गुड्स तुम्हाला मी देणार आहे, हा व्यवहार रेकॉर्ड झाला, त्याची 31वा दिवस त्याची डेट किंवा पेमेंट डेट किंवा गुड्स मिळाल्याची डेट, ह्या तिघातलं अर्लिएस्ट ऑफ द फॉलोइंग काय, ती डेट टाईम ऑफ सप्लाय. ओके, मी सप्लायर आहे तुमचा, मी डॉक्युमेंट जे बनवलं आहे, बिल बनवलं आहे, इनवॉइस बनवलं आहे, त्याची 31वी दिवस किंवा पेमेंट डेट किंवा गुड्स कधी मिळाले याची डेट, या तीनमधली जी डेट अर्लिएस्ट आहे, अगोदर आहे, ती डेट काय आहे, लायबल टू बी पेड टॅक्स, त्याच्यावर टॅक्स भरण्याची डेट ती असेल. टाईम ऑफ सप्लाय तो आहे, त्या डेटला तुम्ही टॅक्स देणं लागतं. रिव्हर्स चार्जमध्ये तुम्ही परचेस केलं आहे, हे तुम्हाला प्रत्येक टॅक्स द्यायचा आहे, तर तो या प्रकारे बघायचा. सप्लायरने डॉक्युमेंट दिला, इनवॉइस दिला, त्याचा 31वा दिवस, तुम्ही पेमेंट केलं असेल, पेमेंटची डेट, आणि तुम्हाला गुड्स मिळाले असतील, ते गुड्स मिळाले, टाईम ऑफ सप्लाय ती डेट आहे. तुम्ही पेमेंट कधी केलं तो विषयच नाही, पण गुड्स नाही मिळाले तर तुम्ही पेमेंट केलं आहे आणि सप्लायरने इनवॉइस दिला आहे, त्याचा 31वा दिवस. आलं लक्षात. आता इथे गुड्स कधी मिळाले, वेअर इट इज नॉट पॉसिबल टू डिटरमाइन द टाईम ऑफ सप्लाय अंडर. गुड्स कधी मिळाले माहीत नाही. दुसरं,
पेमेंट कधी केलं काही नाही. क्लॉज सी, सप्लायरचा काय इनवॉइस आहे का, काय रेकॉर्ड नाही आहे. ओके. टाइम ऑफ सप्लाय शॅल बी द डेट ऑफ एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द रिसिपियंट. तुम्ही रिसिपियंट आहात, गुड्स मिळाले, एक्झॅक्टली डेट तुम्हाला माहीत नाही, तर तुम्ही ज्या डेटला रेकॉर्ड केले गुड्स मिळाले ती डेट, किंवा तुम्हाला पेमेंट तुम्ही रेकॉर्ड केलं द डेट ऑफ एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ रिसिपियंट. रिसिपियंट ज्यावेळेस सप्लाय झाला म्हणून रेकॉर्ड करेल ती डेट. जर ABC उपलब्ध नाही आहे, जर उपलब्ध आहे तर मग या प्रोव्हिजोची काय बघायची गरज नाही. प्रोव्हिजो कधी येईल, जर क्लॉज ABC प्रमाणे टाइम ऑफ सप्लाय ठरवता येत नसेल तर मग बुक्स ऑफ एंट्री, सप्लाय झालेलं आहे, एंट्री ज्या दिवशी कराल त्या दिवशी टाइम ऑफ सप्लाय त्या डेट. काय बघितलं आपण, डेट ऑफ गुड्स कधी मिळाले ती बघा, पेमेंट केल्याची एंट्री केली किंवा ॲक्च्युली बँकेतनं पैसे गेले, या दोन मधलं अगोदर काय ते बघा. आणि तिसरं 31वा दिवस, डेट इमिजिएटली फॉलोइंग 31वा दिवस, या तीन मधलं म्हणजे पेमेंट गुड्स मिळाले आणि 31वा दिवस विच एव्हर इज अर्लियर ती काय असेल टाइम ऑफ सप्लाय. आणि जर याच्याप्रमाणे ठरवता येत नसेल तर ज्या दिवशी बुकला एंट्री कराल डेट ऑफ एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ रिसिपियंट ऑफ सप्लाय टाइम ऑफ सप्लाय तेव्हा असेल. आता एक्झाम्पल बघा, मिस्टर एक्स अँड ॲग्रिकल्चरिस्ट सप्लाईज रॉ कॉटन. आता रॉ कॉटनवर रिवर्स चार्ज आहे. ॲग्रिकल्चरिस्ट कडनं रॉ कॉटन जो घेतो तो टॅक्स भरतो अंडर रिवर्स चार्ज टू मिस्टर वाय. एक्सनी मिस्टर वायला काय केलं, हू मॅन्युफॅक्चरर्स कॉटन शर्ट, जो कॉटन शर्ट बनवतो त्यांनी त्या एक्सकडनं जो ॲग्रिकल्चरिस्ट आहे त्याच्याकडनं काय घेतलं, ते रॉ कॉटन घेतलं. व्हॉट विल बी द टाइम ऑफ सप्लाय इन द गिवन केस इफ द डेट वाईज टर्नआउट ऑफ इव्हेंट्स इट इज गिवन बिलो. 1/4ला काय केलं, मिस्टर वाय अप्रॉच त्यांनी कॉन्टॅक्ट केलं एक्सला आणि ऑर्डर दिली 2 टन कॉटनची. ऑर्डर दिली हा एक माहितीचा भाग आहे, तुम्हाला माहिती मिळाली, याला टाइम ऑफ सप्लाय संबंध आहे का नाही आहे, तर नाही. दुसरं 10/4ला वायला ॲक्च्युअल गुड्स मिळाले, 15/4ला एक्सनी इनवॉइस इश्यू केला, 20/4ला वायनी पेमेंट केलं एक्सला आणि 25/4ला पेमेंट्स गेट बँकेतनं ॲक्च्युली पैसे गेले, इथे चेक दिला, एंट्री केली, टाइम ऑफ सप्लाय काय आहे. डेट ऑफ रिसिप्ट गुड्स काय 10/4, पेमेंट बँक रेकॉर्ड झालं 20/4 आणि 25/4, मग या दोघांमधलं अर्लिएस्ट काय 20/4, 20/4 घेतलं तर गुड्स मिळाले 10/4 आणि 31वा दिवस द डेट इमिजिएटली फॉलोइंग त्याने इनवॉइस बनवला, त्याचा 31वा दिवस येतो 16/5. 16/5 यातला 20/4 आणि 10/4 यातलं टाइम ऑफ सप्लाय अर्लिएस्ट ऑफ द अबो 10/4 आहे. 10/4ला काही टाइम ऑफ सप्लाय म्हणजे 10/4ला जो टॅक्स गव्हर्नमेंटला देणं आहे ते तो रिसिपियंट देणं लागतो या तरतुदीप्रमाणे. ओके. आता इथे गुड्स मिळाले एका डेटला, समजा गुड्स मिळाले एप्रिलला, गुड्स मिळाले एप्रिलला आणि त्यांनी मेला जर का टॅक्स जमा केला असेल, गुड्स मिळाले कधी एप्रिलला, मग तुम्ही टॅक्स एप्रिलला जमा करायला पाहिजे. रिवर्स चार्ज आहे ते गुड्स कधी आले, आता जर गुड्स आले याची जर का काय अशा प्रकारचा पुरावा आहे किंवा डिलिव्हरी नोटनी गुड्स मागवले, EV बनवला त्याने गुड्स मागवले, सप्लायरनी गुड्स पाठवले, तर सप्लायरनी EV बनवलं असेल, EV बिल जे बनवलं तरतूद का EV बिलची की त्यातनं ॲक्च्युली सप्लाय होतो हे एक पुरावा मिळतो. EV बनवा. आता अमाऊंट मोठी आहे याच्यामध्ये, जर 50,000च्या वरती अमाऊंट असेल, 1 लाखाच्या वरती अमाऊंट असेल तर EV बिल कंपल्सरी आहे. 50,000च्या 1 लाखाच्या खाली अमाऊंट असेल तर मग काय होतं, EV बिलची रिक्वायरमेंट नाही आहे. इकडे EV बिलची रिक्वायरमेंट आहे, इथे एक गव्हर्नमेंटला डेटा मिळतो, EV बिल बनलं आहे, मग टॅक्स भरला आहे का याच्यावर. सप्लायर कोण आहे, अनरजिस्टर आहे, रिसिपियंटवर जबाबदारी आहे, कॉटन गेलं आहे, EV बनवलं आहे, त्यांनी त्याच्या 3B मध्ये तो टॅक्स भरला आहे का, दाखवला आहे का.
द गुड्स मिळत आहेत. तेच पॅरामीटर सांगतो ना. हा ते डेटा आहे, गव्हर्नमेंटकडे डेटा आहे ईवे मिलचा. ते जेव्हा बघतात की एखादा कॉटन मॅन्युफॅक्चरर ॲग्रिकल्चरकडे कॉटन दाखवतोय, तर तो त्याच्या आरसीएम टॅक्स भरतोय का? तो भरतो की नाही भरतोय? ते भरतोय. मग तो वेळेत भरतोय का? सगळ्यात पहिले हे आहे की तुम्ही जेव्हा एखादी केस बघता तेव्हा ह्या केसमध्ये या टॅक्सपेअरला रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स देणं लागू आहे का? असे काही गुड्स हा घेतोय का? जर घेत असेल यस, तर तो त्यामध्ये आरसीएमवर टॅक्स भरतोय का? मग तो भरतोय तर वेळेत भरतोय का? तो भरतच नाहीये, मग तो डिफॉल्टरच आहे. का नाही भरला? मग आरसीएमवर टॅक्स लागतो. का नाही भरला? मग भरला तर यूएबीला डेटा चेक केला जातो. एक तुम्ही सगळ्या एंट्री राहणार नाही, पण तुम्ही 4-5 एंट्री रॅन्डमली बघा की कधी गुड्स आले, यूएबी कधी आहे, तर 3 दिसतोय का आरसीएमवरती एवढ्या अमाऊंटला दिसतोय, ओके त्याला सोडून म्हणजे काम बरोबर चाललं. जर शक्य आहे तर प्रत्येक एंट्री बघितली जाईल, पण रॅन्डमली कधी एखादी मेची एंट्री बघा, एखादी ऑगस्टची बघा, एखादी नोव्हेंबरची बघा, 3-4 एंट्र्या बघितल्या की बा गुड्स कधी आले, यूएबीला दिसतंय, आरसीएममध्ये टॅक्स जमा केला काय एवढ्या अमाऊंटचा, मी समजतं की भरत आहे आणि वेळेत भरतात. एखाद्या भरतच नाही आहे. मग कसं असं ह्याच्या पण गव्हर्नमेंटची पॉलिसी असते की वेळ जाऊ दे, भरतो की नाही बघा फक्त बस, भरतोय ना जाऊ दे सोडून दे, उगाच जास्त जाणून धरायचं नाही. तरतूद केली आहे म्हणून ती सध्यानुसार लागू झालीच पाहिजे असं प्रत्येक वेळेस गव्हर्नमेंट नाही करत. जसं एचएसएन कोड आहे, लोक टाकत नाही जीएसआर बनला, त्यांनी नियम केला की एचएसएन कोड कंपल्सरी आहे. जे टाकतायत ते टाकतायत, जे नाही टाकत आहेत त्यांच्यावरती काही ॲक्शन नाही घेत. जे गव्हर्नमेंटला माहिती होतं की सगळे टाकणार नाहीत आणि सगळ्यांना टाकणं आपण कंपल्सरी करू शकत नाही, पण नियम करूया, तरतूद करूया की एचएसएन कोड कंपल्सरी टाकलाच पाहिजे, टाकलाच पाहिजे. तर ज्यांना नियम पाळायचे ते टाकतील, काही लोक घाबरून टाकतील, काही लोक बोलतील जाऊ दे आपल्याला शक्य नाही टाकणं, नाही टाकायचं, जरा कारवाई ते बघू, किंवा मग कोणावर तरी कारवाई होत नाही तोपर्यंत आपण नाही टाकायची. तिथे कारवाई गव्हर्नमेंट करायला लागली का मग आपण टाकू, बरोबर आहे ना. नो एंट्री बोर्ड असतो, आपण जातो, मग पोलीस पकडायला लागले का मग कळतं ते नो एंट्री पकडायचं नको जायला. आणखीन एक्झाम्पल दिलीत तुम्ही, हे एक्स्ट्रा एक्झाम्पल बघू शकता. कळलं पण क्लिअर झालं ना. फॉरवर्ड चार्ज, रिव्हर्स चार्ज गुड्सची केस होती. आता सेक्शन 13 आहे, 12(4), 12(5) आणि 12(6) आणि 13(4), 13(5), 13(6) सारखेच आहे. ओके, फॉरवर्ड चार्ज रिव्हर्स चार्ज वेगळा आहे गुड्सचा सर्व्हिसचा, म्हणून 2 वेगळे सेक्शन त्यांना करायला लागले. बाकी हे 3 सेक्शन वर्ड टू वर्ड सेम आहे. सर्व्हिसचा फॉरवर्ड चार्ज बघा. आता याच्यामध्ये पॅरामीटर जास्त आहे, गुड्सच्या केसला कमी होते कारण गुड्सला ॲडव्हान्सवर टॅक्स नव्हता. इथे काय दिलं आहे, द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस बाय द सप्लायर इफ, कंडिशन काय, इफ द इनवॉइस इज इश्यूड विदिन द पिरियड प्रिस्क्राईब, म्हणजे 30 दिवस किंवा 45 दिवस यात इनवॉइस इश्यू केला आहे का. याचं उत्तर जर यस असेल तर 13(2)(a) बघा. जर इनवॉइस वेळेत इश्यू केला नसेल तर मग द डेट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस इफ इनवॉइस इज नॉट इश्यूड विदिन द पिरियड प्रिस्क्राईब 30-45 days. ओके, तर हे बघा, आता इनवॉइस वेळेत इश्यू केला आहे, तर हे बघा पेमेंट केलं आहे का, पेमेंट मिळालं आहे का, पेमेंटची डेट बघा, पेमेंटची डेट आणि इनवॉइसची डेट या दोनमध्ये अगोदर जे आहे फॉरवर्ड चार्ज आहे, टाइम ऑफ सप्लाय तो. ओके, आता इनवॉइस, द डेट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस इज इफ इनवॉइस इज नॉट रिसिव्ड विदिन द पिरियड प्रिस्क्राइब्ड. इनवॉइस वेळेत इश्यू नाही केला. द डेट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस बघा, कुठल्या डेटला सर्व्हिस दिली आहे, सर्व्हिस दिलेली आहे, सर्व्हिस पूर्ण झाली ती डेट, आणि पेमेंटची डेट, डेट ऑफ पेमेंट, या दोनमधला जे अगोदर आहे तो टाइम ऑफ सप्लाय.
the date on which the recipient shows the receipt of service in its books of account in case where the provision of clause A or clause B do not apply. आता हे थोडं वेगळं आहे, हे लक्षात की मी तुमचा सप्लायर आहे. ओके, मार्च महिना चालू आहे, मार्च 2024. अशा केसमध्ये काय होतं, एखादा तो रिसिपेंट असतो ना, मला तुम्हाला सर्व्हिस द्यायची आहे आणि तुम्हाला लक्षात आलं, अरे आपलं प्रॉफिट थोडं कमी व्हायला पाहिजे. आपण काय करू, इकडे सप्लाय घेतला म्हणून 4 लाख दाखवून टाकू की आम्ही सर्व्हिस घेतली. 4 सर्व्हिस दिले की ॲक्च्युली नाही दिली. पैसे पेमेंट केलं आहे का, नाही केलं. इनवॉइस इश्यू झाला आहे का, नाही झाला. काम चालू आहे, काम प्रोग्रेसमध्ये आहे, पण 30 दिवस पूर्ण झालेलं नाही आहे सर्व्हिस देऊन, म्हणून इनवॉइस नाही बनवला. पेमेंट तर काम झाल्यानंतर मिळणार आहे. मी बोलेन मी सप्लायर आहे, मी इनवॉइस नाही बनवला, मला पेमेंट नाही बनवून मिळालं आणि वेळ पूर्ण झालेली नाही, त्यामुळे सर्व्हिस दिलेली आहे असा विषयच नाही आहे. म्हणजे मला क्लॉज ए प्रमाणे आणि बी प्रमाणे मी सप्लायर आहे, मला काय त्यामुळे सप्लाय येणारच नाही ना. पण जर रिसिपियंटनी जर त्या डेटला रिसिपियंटनी जर रेकॉर्ड केलं की सर्व्हिस घेतली, तर मग टाईम ऑफ सप्लाय तो येईल. ए आणि बी क्लॉज ॲप्लिकेबल नाही आहे, तरी पण रिसिपियंटनी ते दाखवलं, शोज द रिसिप्ट ऑफ सर्व्हिस इन द बुक्स ऑफ अकाउंट इन केस वेअर प्रोव्हिजन ऑफ क्लॉज ए बी डू नॉट अप्लाय. म्हणजे सप्लायरवरती जर का रिसिपियंट दाखवतोय की 4 लाखाची सर्व्हिस मी घेतली आहे, तर सप्लायरला त्याच्यावरती टॅक्स द्यायला लागेल. ओके, टाईम ऑफ सप्लाय येईल. बऱ्याच वेळा असं होतं की मार्चला त्यांनी दाखवलं सर्व्हिस घेतली म्हणून, किंवा काय कसं होतं, एखाद्याची केस बघायची असेल तर संबंधित आणखी 2-3 केस बघतात, स्क्रुटिनी करतात की ह्यानी काय दाखवलं आहे, ह्यानी दाखवलं आहे सर्व्हिस दिली, मग ह्यानी सर्व्हिस किती घेतली, काय घेतली. जर अशा लोकांचं काय सर 1, 3B पुढे जाऊन 9 बघितलं असेल, मग त्याकडनं प्रॉफिट अँड लॉस मागवला असेल, बॅलन्स मागवली असेल, त्यातून माहिती कळली की अरे यांनी काही लाखाचं एंट्री केली आहे सर्व्हिस घेतली म्हणून, पण त्यांच्या सप्लायरने टॅक्स नाही भरलेला. ते सप्लायर बोलतील आम्ही तर ॲक्च्युली सर्व्हिस आमची पूर्ण झाली एप्रिलला, आम्ही इन्व्हॉइस बनवला एप्रिलला, त्यांनी मार्क दाखवला, मग तुमचा प्रायव्हेटी आला, त्यांनी सर्व्हिस घेतली होती, मग तुम्ही काय इन्व्हॉइस बनवलं नाही. आम्ही सर्व्हिस पूर्ण झालीच नव्हती आमची म्हणून इन्व्हॉइस बनवलं नाही, त्यांनी रेकॉर्ड केलं आहे. मग या तरतुदीप्रमाणे क्लॉज सी प्रमाणे 13(2)C याप्रमाणे जर रिसिपियंटनी दाखवलं सप्लायरनी इन्व्हॉइस इश्यू केला नव्हता, कारण त्याचे 30 दिवस पूर्ण झालेच नव्हते, त्यामुळे सर्व्हिस झालीच नाही आहे, इन्व्हॉइस काय इश्यू करेल, म्हणजे त्याला क्लॉज ए आणि क्लॉज बी ॲप्लिकेबल नाही आहे. तर हेच सांगितलं आहे, द डेट ऑन विच द रिसिपियंट शोज द रिसिप्ट ऑफ सर्व्हिस इन द बुक्स ऑफ अकाउंट इन केस वेअर प्रोव्हिजन ऑफ क्लॉज ए बी ॲप्लिकेबल नाही. ॲप्लिकेबल नसताना पण जर रिसिपियंटनी रेकॉर्ड केलं की सर्व्हिस घेतली, तर सप्लायरवरती टॅक्स देण्याची जबाबदारी येईल, टाईम ऑफ सप्लाय येईल. कळतंय? जर रिसिपियंट दाखवतच नाही असं वगैरे, तर मग हा विषयच नाही. मग एवढंच बघायचं की इन्व्हॉइस इश्यू झाला आहे 30 किंवा 45 दिवसामध्ये झाला इन्व्हॉइस, याच्या अगोदर काय पेमेंट घेतलं आहे, पार्ट पेमेंट अगोदर आहे, मग इन्व्हॉइस आहे, मग बाकीचं पेमेंट आहे. जसं पेमेंट आलं टॅक्स आला. जर मी मार्चला पेमेंट घेतलं, एप्रिलला इन्व्हॉइस बनवला, अगोदर पैसे घेतले ना ॲडव्हान्स, तो टॅक्स मी जमा करेन मार्च. एप्रिलला इन्व्हॉइस बनला, मग पेमेंट द्यायला मेला, बाकीचा मग एप्रिलला इन्व्हॉइस बनला ना, जेवढा मार्चला मी टॅक्स भरला आहे तो सोडून ॲडजस्ट करून जो रिमेनिंग टॅक्स आहे तो मी एप्रिलला देईन. समजा मार्चमध्ये मी 1 लाख ॲडव्हान्स घेतो, एप्रिलमध्ये मला 4 लाख आणि हे 1 लाख असं मिळून 5 लाखाचा इन्व्हॉइस बनवतो. आणि हे जे 4 लाख आहेत ते मला मेला मिळालं. टाईम ऑफ सप्लाय 1 लाख मार्चमध्ये,
इनवॉइस बनला 5 लाखाचा, याचा 1 लाखावरचा टॅक्स दिलेला आहे, मग 4 लाखावरती एप्रिलला टॅक्स देईन. ओके, पेमेंट मिळालं कधी? मेला बाकीचं. ओके, जर 5 लाख मला मिळतात, त्यातला ॲडव्हान्स 1 लाख घेतला तर 1 लाखावरचा टॅक्स मार्चमध्ये. इनवॉइस बनवला 5 लाखाचा एप्रिलला, यातला 1 लाखाचा टॅक्स जमा केला. मग 1 लाख कमी करून मायनस करून मी 4 लाखावरती टॅक्स देणं लागतो, ते मी इनवॉइस इश्यू केला तर जमा करेन. रिसिपिएंटनी मला पेमेंट कधी केलं? नंतर केलं, पण मी टॅक्स जमा केला अगोदर. 1 लाखावरचा मार्चला, 4 लाखावरचा एप्रिलला. इनवॉइस अगोदर बनला, संपूर्ण पेमेंट नंतर झालं, तर इनवॉइस बनला, टॅक्स देणार. संपूर्ण पेमेंट मला 5 लाख पहिलेच मिळाले मार्चला, मग मी इनवॉइस बनवला एप्रिलला, तर मार्चला 5 लाख मिळाले, तर मला 5 लाखावर टॅक्स द्यायचा. ओके, संपूर्ण पेमेंट पहिले असू शकतं किंवा संपूर्ण पेमेंट नंतर असू शकतं, पार्ट पेमेंट पहिले पार्ट पेमेंट नंतर असंही असू शकतं. जे अगोदर आहे त्याच्यावरती टॅक्स देणं लागतो. कोण? सप्लायर. फॉरवर्ड चार्ज आपला. हां, ओके ना. आता जर त्यांनी इनवॉइस इश्यू नाही केला 30 दिवसामध्ये, तर मग सर्व्हिस कधी दिली आणि पेमेंट कधी घेतलं हे बघायचं. आणि तिसरी केस काय बघितली? सर्व्हिस दिलेलीच नाहीये, पेमेंट झालेलंच नाही, तरी पण रिसिपिएंटला रेकॉर्ड करायची सर्व्हिस. मग रिसिपिएंटने सर्व्हिस घेतली म्हणून रेकॉर्ड केलं तर सप्लायरवरती टाइम ऑफ सप्लाय प्रमाणे लायबिलिटी येईल. काय अडचण नाही ना. आता इथे बघा, ॲडव्हान्स घेतला तर टॅक्स लागतो. त्यामुळे इकडे काय केलं गव्हर्नमेंटनी की अप टू 1000 टू द एक्सटेंट 1000 जर का एक्सेस पैसे घेतले, तुम्हाला जसं सांगितलं की मला 56,300 द्यायचे आणि तुम्ही मला 57 पाठवले, पुढे 700 पुढच्या बिलामध्ये ॲडजस्ट करून. पण जर तुम्ही 56च्या ऐवजी इकडे जर का मला 60 पाठवले तर किती एक्स्ट्रा आले? 3,700 एक्स्ट्रा आले. मग 3,700 ॲडव्हान्स घेतला म्हणून टॅक्स द्यायलाच लागेल. 1,000पर्यंत ऑप्शन आहे की ॲडव्हान्स दाखवू नका, ॲडजस्ट होईल. अमाऊंट इंडिकेटेड इन द टॅक्स इनवॉइस द टाइम ऑफ सप्लाय टू द एक्सटेंट ऑफ सच एक्सेस अमाऊंट शॅल ॲट द ऑप्शन ऑफ द सेट सप्लायर विथ द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस इन रिस्पेक्ट ऑफ सच एक्सेस अमाऊंट. जेव्हा इनवॉइस बनेल अप टू 1,000पर्यंत तेव्हा त्याची लायबिलिटी जमा करा. पण 1,000च्या वरती जर का अमाऊंट एक्सेस मिळाली तर मात्र ॲडव्हान्स म्हणून टॅक्स द्यावा लागेल. समजलं ना. हे दिलं एक्सप्लेनेशन. द सप्लाय शॅल बी डीम्ड टू हॅव बीन मेड टू द एक्सटेंट इट इज कवर्ड बाय द इनवॉइस और ॲट द केस मे बी पेमेंट. जर मी 1 लाखाचं पेमेंट ॲडव्हान्स घेतलं आहे तर असं मानलं जाईल की 1 लाखाचा सप्लाय झालेला आहे. किंवा जर इनवॉइस बनवला 5 लाखाचा तर असं समजलं जाईल की ह्या 5 लाखाचा सप्लाय झालेला आहे. पण मी जर ह्याच्यावरती 1 लाखाचा ॲडव्हान्सवरती टॅक्स जमा केला आहे तर मग उरलेली अमाऊंट आहे द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट शॅल बी द डेट ऑन विच द पेमेंट इज एंटर्ड. पेमेंटची डेट कुठली होईल? बँकेतनं पैसे गेले, एंट्री केली, याच्या अगोदरची डेट काय? पेमेंट क्रेडिटेड आणि पेमेंट ॲक्च्युली रेकॉर्ड केलं, एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द सप्लाय. या दोघांमधलं काय? अर्लियर. मी एकही वाक्य माझ्या मंत्र सांगत नाही, जे बोलतोय ते कुठे लिहिलंय तुम्हाला सांगतो. आता हेच आपण चार्टमध्ये दिले की इनवॉइस इश्यू झाला वेळेमध्ये तर डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस किंवा पेमेंट कधी मिळालं. जर इनवॉइस वेळेत इश्यू झाला नाही तर सर्व्हिस कधी दिली आणि पेमेंट कधी मिळालं याच्यावर अर्लियर. आणि ए आणि बी हे जर ॲप्लिकेबल होत नाही तर रिसिपिएंटनी बुक्समध्ये एंट्री कधी केली ती डेट सप्लायरचा टाइम ऑफ सप्लाय होईल. ओके. आता याप्रमाणे 31/2 बिफोर और आफ्टर द प्रोजेक्ट ऑफ सर्व्हिस इनवॉइस इश्यू करायचं आहे. रूल 46 प्रमाणे. आणि ही लिमिट जी आहे 30-45 दिवस हे रूल 47 आहे. आणि 3 कॉपीज वगैरे काढल्या पाहिजे इनवॉइसिंग, हे सगळं रूल 48मधनं येतं. तर ज्यावेळेस तुम्ही सर्व्हिसची प्रोव्हिजन बघताय तर 31/2 नॉर्मल सर्व्हिस, त्यानंतर
तुम्ही जेव्हा कंटिन्युअस सर्व्हिस बघाल ते 31.5 मध्ये आणि डेफिनेशन कंटिन्युअस सर्व्हिसची क्लॉज 233 मध्ये आहे. ओके, सेक्शन क्लॉज 33 सेक्शन 2 मध्ये. आणि सर्व्हिसमध्ये बंद केली, स्टॉप केली, सेशन ऑफ सर्व्हिस हे 31.6 मध्ये. सर्व्हिसच्या केसमध्ये या गुडच्या आपण 3 केस बघितल्या. नॉर्मल सप्लाय, कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स आणि अप्रूव्ह सिंगल रिटर्न बेसिस. तसं सर्व्हिसमध्ये नॉर्मल सर्व्हिस, दुसरं कंटिन्युअस सर्व्हिस आणि तिसरं काय सेशन ऑफ सर्व्हिस. ही सर्व्हिस बंद केली, स्टॉप केली मध्ये. ॲग्रीमेंट केलं आहे पण काम बरोबर नाही, ॲज पर टर्म ॲज पर रिक्वायरमेंट काम नाही, तर सर्व्हिसमध्ये बंद केली तर मग इनवॉइस इश्यू केला जातो. वेअर सप्लाय ऑफ सर्व्हिस सीजेस, बंद केली बिफोर इट्स कम्प्लिशन, इश्यू ॲट द टाईम वेन द सप्लाय सीजेस टू द एक्सटेंड सप्लाय जेवढा झाला आहे त्याचा इनवॉइस इश्यू करा, अशा प्रकारची प्रोव्हिजन. आणि जर कंटिन्युअस सर्व्हिस आहे तर काय प्रोव्हिजन आहे की पेमेंट कधी करणार सर्व्हिसचं याची ड्यू डेट फिक्स आहे, तर मग ऑन ऑर बिफोर द ड्यू डेट ऑफ पेमेंट इनवॉइस इश्यू करायचं आहे. किंवा पेमेंट डेट फिक्स नाही आहे तर पेमेंट जेव्हा मिळेल, रिसिव्ह द पेमेंट, सप्लायर रिसिव्ह द पेमेंट, इनवॉइस तेव्हा इश्यू करायचं आहे. आणि जर पेमेंट लिंक आहे कम्प्लिशन ऑफ इव्हेंट, म्हणजे एक फ्लोअर कंप्लीट झालं, आर्किटेक्टला एक फ्लोअरचा असं त्यांचं कंप्लीट ऑफ इव्हेंट आहे किंवा रस्ता बनवायचा आहे, तर इतके किलोमीटर रस्ता झाला, एक इव्हेंट संपला, अशा प्रकारे पेमेंट आहे. एवढं काम झालं का मग पेमेंट नाही आहे. टप्प्याटप्प्याने पेमेंट, टप्पे ठरले कंप्लिशन ऑफ इव्हेंटचा अर्थ आहे. तर ऑन ऑर बिफोर द डेट ऑफ कंप्लिशन ऑफ दॅट इव्हेंट इनवॉइस इश्यू. ओके, तर हे 3 आपले इनवॉइसचे सेक्शन होते. मग याप्रमाणे इनवॉइस कधी इश्यू केला, वेळेत इश्यू केला तर मग टाईम ऑफ सप्लाय याप्रमाणे, वेळेत इश्यू नाही केला तर टाईम ऑफ सप्लाय याप्रमाणे. हां, कळलं. तर मी इनवॉइसबद्दल बोलतो आहे, हा विषय आता मी घेत नाही, कळलं आहे तुम्हाला. ह्यामध्ये इनवॉइस इश्यू कधी करायचा आहे तर नॉर्मल सप्लायमध्ये याप्रमाणे. जर कंटिन्युअस सप्लाय असेल तर मग हे 3 गोष्टी बघायच्या. जर सर्व्हिस बंद केली तर सर्व्हिस जेव्हा बंद केली त्या डेटला जेवढा सप्लाय झाला आहे त्याप्रमाणे इनवॉइस इश्यू व्हायला पाहिजे. इनवॉइस वेळ इश्यू झाला तर इनवॉइस अगोदर तर पेमेंट अगोदर, टाईम ऑफ सप्लाय. इनवॉइस वेळ इश्यू नाही झाला तर सर्व्हिस कधी दिली, पेमेंट कधी झालं, विच झाली, हा टाईम ऑफ सप्लाय आहे. कळते ना. टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस नॉर्मल केस फॉरवर्ड चार्ज. पुढे टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस RCM बघायला लागेल आणि कंटिन्युअस बघायला लागेल आणि सेशन. आता आपण फॉरवर्ड चार्जमधलं बघितलं. आता रिव्हर्स चार्ज एक्झाम्पल तुम्ही बघून घ्या, काय डिफिकल्ट नाही आहे, मला क्लिअर होईल आणखी. हे सगळं जे वर दिलं आहे ते सगळं रिवाईज केलं आहे, एक्झाम्पल हे दिलेली आहे. तर मी फॉरवर्ड चार्ज झाला, ज्यात जेवढा केस दिल्या त्या सगळ्या केसवरती एक्झाम्पल वर दिले. ज्याला समजून घ्यायचं व्यवस्थित त्याला त्याचा उपयोग होईल. जेवढं मी आता बोललो आहे त्यातनं पण तुम्हाला समजलं आहे, काय कन्फ्युजन नाही आहे माझ्यामध्ये. रिव्हर्स चार्ज आहे. ओके, डेट ऑफ पेमेंट बुक्समध्ये एंट्री कधी केली, एक लॉजमध्येच बँकेनं पैसे कधी केले, यातलं अर्लियर काय ते बघणार. तसंच इथे दिलं आहे डेट इमिजिएटली फॉलोविंग. बघा कसं आहे, तुम्ही सर्व्हिस घेतलेली आहे, तुम्ही सप्लायला पेमेंट केलं की नाही केलं ती डेट बघा. ओके, तुम्ही बुक्समध्ये कधी एंट्री केली, तुमच्या बँकेतना पैसे कधी गेले आणि जो सप्लायर आहे त्याने तुम्हाला डॉक्युमेंट दिला असेल जो काय त्याचा 61वा दिवस, त्याचा डेट इमिजिएटली फॉलोविंग. गुड्सला काय होता 31वा दिवस, सर्व्हिसला काय 61वा दिवस. पेमेंट नाही केलं, तुम्ही सर्व्हिस घेतलेली आहे पण सप्लायरला पेमेंट नाही केलं तर 61वा दिवशी
तुम्हाला टाईम ऑफ सप्लाय टॅक्स भरायचं. आलं लक्षात? ट्रान्सपोर्टर आहे, त्याला एकाने सांगितलं की माझं खडी सिमेंट हा व्यवसाय आहे, मी जसं सांगेन ते घेऊन जायचं साईटवरनं आणि माझ्या बाहेरला पोचवायचं. तो पोचवतो असं ट्रान्सपोर्टर. तर ट्रान्सपोर्टर बोलतो साहेब शेट बरेच दिवस झाले पेमेंट नाही केला, पेमेंट करा. 3-4 महिने होऊन गेले, तुम्ही पेमेंटच नाही केलं. मग किती पेमेंट झालं तुझं? मग 2 लाख. हे 2 लाख. असा मार्केटला जातो. लक्षात घ्या. त्याला काय केलं? सर्व्हिस मिळाली. इथे काय दिलंय? पेमेंट दिलंय. सर्व्हिस कधी घेतली हे दिलेलं नाही याच्यामध्ये. गुड्सला काय होतं? सर्व्हिस कधी गुड्स कधी घेतले होतं, यात सर्व्हिस कधी घेतली हे नाही. यात काय दिलंय की जो ट्रान्सपोर्टर आहे त्यांनी बेल्टी बनवली, बरोबर? बेल्टी बनवली, गिरवी बनवला, गुड्स पाठवले. पण सप्लायरनी म्हणजे सर्व्हिस तुम्ही घेतली, सप्लायरनी तुम्हाला सांगितलं की एवढं पेमेंट होतं आहे, तुम्हाला देऊ, तू काम करत राहा. होऊन गेले 60 दिवस, पेमेंट नाही केलं त्याला. गव्हर्नमेंट काय म्हणतात? तुम्ही सर्व्हिस घेतलेली आहे, तुम्हाला सप्लायरनी जो काय डॉक्युमेंट दिला आहे, इनवॉइस दिला आहे, 61व्या दिवशी तुम्हाला गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहे. जर त्यांनी तुम्हाला 1 लाखाची सर्व्हिस दिली आहे आणि याच्यावरती 5% टॅक्स होतो 5,000, तर हे 5,000 रुपये तुम्ही 61व्या दिवशी देणं लागता. टाईम ऑफ सप्लाय. तुम्ही रिसिपियंट आहात, तुम्ही सप्लायरकडनं सर्व्हिस घेतली, त्यांनी इनवॉइस बनवला, इनवॉइस किंवा जे काही डॉक्युमेंट असेल त्यांनी बनवलं आहे. 61व्या दिवशी जर तुम्ही पेमेंट केलं, त्याला सर्व्हिस दिली, पेमेंट केलं 5व्या दिवशी, मग लायबिलिटी तुम्हाला पेमेंट केलं, लायबिलिटी आली. तसंच आपल्याला पेमेंट केलं, लायबिलिटी आली. When date cannot be determined above date of entry in the books of account of the recipient. जर हे काही डिटरमाइन नाही आहे पेमेंट कधी केलं, तशी एंट्री होईल ॲज पर फर्स्ट प्रोविजो टू सेक्शन 13(3). जर पेमेंट नाही केलेलं आणि 61 दिवस काही इनवॉइस असं नाही आहे, पण सर्व्हिस घेतली आहे, एंट्री केली, सर्व्हिस घेतली म्हणून लायबिलिटी लागू. आता याच्यामध्ये दुसरा कन्सेप्ट काय असतो की आपल्याकडे एखादी कंपनी असते आणि त्या कंपनीची असोसिएटेड एंटरप्राइजेस दुसऱ्या कंट्रीमध्ये असते. तर त्या दुसऱ्या आमच्या असोसिएटेड एंटरप्राइजेसकडनं आम्ही काय केलं? सर्व्हिस घेतली. ओके, मे बी त्यांना पेमेंट करतील किंवा नाही करणार, पण इथे यांना इंडियामध्ये काय करायचं आहे? एक्सपेन्स बुक करायचं आहे की आम्ही त्यांच्याकडनं सर्व्हिस घेतली. तर त्या सर्व्हिसचं व्हॅल्यू समजा 4 लाख आहे, 4 लाखाची आम्ही सर्व्हिस घेतली. असोसिएटेड एंटरप्राइजेस आहे, त्याला पेमेंट करतील पण किंवा नाही पण करणार. जर पेमेंट केलं तर पेमेंट कधी केलं आणि बुकमध्ये एंट्री कधी केली, विच एव्हर इज अर्लियर. कळलं? इंडियामध्ये एक कंपनी आहे, त्यांची असोसिएटेड एंटरप्राइजेस फॉरेनमध्ये, त्यांच्याकडनं सर्व्हिस घेतली, त्यांनी पेमेंट केलं तर पेमेंटची डेट किंवा बुकमध्ये एंट्री केली, विच एव्हर इज अर्लियर. पेमेंट इज मेड बाय रेसिपियंट ऑफ सर्व्हिस विदिन 60 डेज ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस. आता मी हे सांगत नाही आहे, वरचं सांगतो. नॉर्मल केस काय आहे की पेमेंट इज मेड विदिन 60 डेज. 60 डेज पेमेंट केलं त्यांनी, इनवॉइस इश्यू झाला 22 जून, ॲक्च्युअल पेमेंट 10 मे, डेट ऑफ एंट्री 23 जून, त्याच्यामध्ये अर्लियर काय 10 मे. आता पेमेंट इज नॉट मेड बाय रेसिपियंट ऑफ सर्व्हिस विदिन 60 डेज, पेमेंटच नाही केलं, इनवॉइस इश्यू केला 23 जून. आता या 23 जूनप्रमाणे 61 दिवस होतो 23 ऑगस्ट, लक्षात घ्या. तर त्यांनी पेमेंट केलं 28 सप्टेंबरला, बुकमध्ये एंट्री केली 24 जूनला. ओके, डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस 23 जून.
60 दिवसात तुम्ही जर का पेमेंट जर का काय पेमेंट इज नॉट मेड विदिन 60 days, जर पेमेंट 60 दिवसात नाही केलं, जर पेमेंट 60 दिवसात नाही केलं, डेट इमिजिएटली फॉलोइंग 61 days. पेमेंट केलं आहे, बुकमध्ये एंट्री कधी केली हे इथे बघायचं नाही आहे. पेमेंट नाही केलं, बुकमध्ये एंट्री कधी केलं ते नाही बघायचं. पेमेंट आणि काय बघायचं आहे 61 दिवस. एक लक्षात घ्या, रिवर्स चार्ज आहे ना. आणि टाइम ऑफ सप्लाय इज न डिटरमाइंड, केस 1 आणि केस 2 हे नाही आहे. तर मग बुकमध्ये एंट्री कधी केली 25 जून, मग 25 जून काय टाइम ऑफ सप्लाय. जर एंटरप्राइज सप्लाय केला आउटसाइड इंडिया आहे, आउटसाइड इंडिया काय आहे त्यांची एंटरप्राइजेस आहे. 23 ऑगस्टला इनवॉइस बनवला, ॲक्च्युअली पेमेंट केलं 28 सप्टेंबरला. आता इथे डेट ऑफ एंट्री इन द बुक्स ऑफ रिसिपियंट 24 ऑगस्ट. आता इथे काय दिलं आहे, बुक्स ऑफ एंट्री कधी आहे आणि पेमेंट कधी आहे. या केसमध्ये बुक्स ऑफ एंट्री दिलं आहे असो एंटरप्राइजला, इथे बुक्स ऑफ एंट्री दिले, लक्षात घ्या. ह्या दोन मध्ये अगोदर आहे ते होईल, पण इकडे बुक्स ऑफ एंट्री दिलेलं नाही आहे. या केसमध्ये सर्व्हिस कधी घेतली त्याचा विषय नाही आहे, तिकडे पेमेंट आणि 61 दिवस. आणि या केसमध्ये बुकमध्ये एंट्री कधी केली आणि पेमेंट कधी केलं विषयावर लागली आहे. मग हे क्लिअर व्हावं म्हणून हे एक्झाम्पल खाली दिलं. आणखीन इथे एक्स्ट्रा एक्झाम्पल दिलीत, तुम्हाला जास्त क्लॅरिटी येणार का कळलं. तुम्हाला कळलं असं वाटलं तरी पण तुम्ही जर एखादी केस आली तर ह्याच्यामध्ये नक्की काय करायचं आहे हे तुम्हाला क्लिअर होणार नाही जोपर्यंत तुम्ही पुन्हा एकदा अभ्यासत नाही. ते परत परत अभ्यासलं तर तुमच्या प्रोव्हिजन माइंडमध्ये फिट होईल, डोक्यात तुमच्या फिट होईल की बा हे असं गुड्स येतं असं, सुरू येतं असं, फॉरवर्ड चार्ज येतं असं, रिव्हर्स चार्ज येतं असं. आणखीन 3 गोष्टी आहेत, एक वाउचर, दुसरं की रेसिड्युअल केस आणि लेट फीज इंटरेस्ट घेतला तर त्याच्यावरती टाइम ऑफ सप्लाय कधी येईल. हे गुड्सचं सगळं सेम आहे. वाउचर्स गुड्स आहे किंवा वाउचर सर्व्हिस आहे, काही असो. वाउचर म्हणजे काय असतं, वाउचर मीन्स एक इन्स्ट्रुमेंट असतं. जसं आपण चेक एक इन्स्ट्रुमेंट आहे ना, चेकमुळे काय होतं, ड्राफ्टमुळे काय होतं, कन्सिडरेशन पे करण्याचा एक इन्स्ट्रुमेंट आहे. where there is an obligation to accept it as consideration or part consideration for a supply of goods. पार्ट म्हणजे काय, तुम्ही हे वाउचर द्याल तर तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल. 1000ची वस्तू आहे तर 800 कॅशमध्ये पे करायला लागेल, 200 रुपये तुमचे वाचतील या वाउचरमुळे. म्हणजे वाउचर काय ऑब्लिगेशन आहे. हे वाउचर कोणाचं आहे बाबा, ॲमेझॉनचं आहे. हे वाउचर कोणाचं आहे, फ्लिपकार्टचं आहे. 20% काय मिळेल तुम्हाला डिस्काउंट मिळेल, काही घ्या. मग तिकडे मी जातो, तिकडे ते विचारतात की वाउचर आहे का, मी क्लिक केलं, मग वाउचर नंबर टाकला, तुम्हाला डिस्काउंट. अशा प्रकारचे व्यवहार आता कॉमनली होतात. म्हणून ही प्रोव्हिजन केली की वाउचर काय कन्सिडरेशन आहे किंवा पार्ट कन्सिडरेशन आहे फॉर सप्लाय ऑफ गुड सर्व्हिस आर बोथ, अँड वेअर द गुड सर्व्हिस आर बोथ टू बी सप्लायड or the identities of their potential supplier are either indicated on the instrument itself or in related documentation including the terms and conditions of use of such instrument. तुम्हाला वाउचर मिळालं आहे, तुम्ही विदिन 3 months ते वापरलं पाहिजे. तर अटी शर्ती असतील त्याप्रमाणे ते फुल कन्सिडरेशन किंवा पार्ट कन्सिडरेशन ॲक्सेप्ट होतं. तर एखाद्याने वाउचर इश्यू केलं तर त्याच्यामध्ये वाउचरच्या केसमध्ये गव्हर्नमेंटला जो टॅक्स द्यायचा आहे तो कशा प्रकारे द्यायचा याविषयी ही प्रोव्हिजन आहे. वाउचरचा अर्थ कळला. इन केस ऑफ सप्लाय ऑफ वाउचर बाय सप्लायर, टाइम ऑफ सप्लाय शॅल बी द डेट ऑफ इश्यू ऑफ वाउचर. वाउचरची काय बघा, डेट बघा, डेट ऑफ इश्यू ऑफ वाउचर. ह्यात काय दिलं आहे, इफ द सप्लाय इज आयडेंटिफिएबल ॲट दॅट पॉईंट. हे तुम्हाला जे वाउचर मिळालं आहे त्या वाउचरमधून तुम्हाला काय मिळणार आहे,
कुठली वस्तू मिळणार आहे हे ठरलेलं आहे. तर याचा अर्थ होतो सप्लाय इज आयडेंटिफायबल. सप्लाय फिक्स आहे की तुम्हाला डॉमिनोजचा पिझ्झा घ्यायचा आहे ह्या व्हाउचरवरती डॉमिनोजकडनं. तर मग ज्या डेटला व्हाउचर मिळालं त्या डेटला सप्लाय झाला. तुम्ही घेतलं नाही आज पिझ्झा, तुम्ही घ्याल पुढच्या वीकमध्ये घ्याल, पुढच्या महिन्यात पण घ्याल, 3 महिने व्हॅलिडिटी त्या व्हाउचरची कधी पण घ्याल. पण तुम्हाला आज व्हाउचर मिळालं ना, तर ज्यांनी तुम्हाला व्हाउचर दिलं आहे त्याला त्या डेटला टॅक्स द्यायचं. व्हाउचर आलं बनलं टॅक्स द्यायचं. आणि दुसरं असे केस आहे की व्हाउचर तुम्हाला दिलं जातं आहे, त्यात तुम्ही तुमच्या इच्छेने कुठलीही वस्तू घेऊ शकता एक ठराविक शॉपमध्ये. तुम्ही काही घ्याल, तुम्ही जे काय घ्याल, मे बी ते एक्झॅम्प्ट असेल, मे बी ते टॅक्सेबल असेल, टॅक्सचा रेट 5% असेल, 12% असेल, 8% असेल, हे आज माहीत नाही आहे. मग जर डेट ऑफ इश्यू ऑफ व्हाउचर ही सप्लाय इज आयडेंटिफायबल, सप्लाय जर फिक्स माहिती नाही आहे तर मग ज्या वेळेला व्हाउचर वापरलं जाईल तेव्हा कळेल ना तुम्ही काय घेताय, मग टॅक्स देणं तेव्हा राहील. कळलं? Vouchers काय आहे? Vouchers are commonly used for transactions in the Indian economy. A shopkeeper may issue vouchers for specific supply, that is supply which is identifiable. Specific supply करता voucher आहे at the time of issuance of voucher. In trade parlance, these are known as single purpose voucher. याचा उद्देश फिक्स आहे. आणि दुसरं फॉर एक्झाम्पल voucher for pressure cooker or television or for spa or haircut, हे voucher काय करत असेल. दुसरं similarly, a voucher can be a general purpose voucher which can be used for multiple purpose. तुम्हाला voucher मिळालं 1000चं voucher issued by issued by shopper's stock store can be used for buying any product or service at any shopper stock. एक voucher असं असतं की जे ठराविक उद्देशाकरता असतं, त्याला म्हणतात आयडेंटिफायबल. You receive a Domino's pizza voucher worth ₹500. ऐसा voucher है, त्यावर लिहिले 500 Domino's pizza. Okay? In this case, since the voucher can be used only for pizza, supply is identifiable. Time of supply would be the date of issue of voucher. आणि दुसरं voucher असं आहे, फ्लिपकार्टचं 1000 रुपयाचं असं voucher विकत घेता येतं बघा. ते घेतलं मी, तर मी फ्लिपकार्टवरून जे काही खरेदी करीन, यू रिसीव अ फ्लिपकार्ट गिफ्ट व्हाउचर वर्थ ₹1000. At the time of issue of that voucher, Flipkart does not know the nature of supply the voucher holder will order from Flipkart. Hence, time of supply is the date of redemption. जेव्हा वापर होईल त्या व्हाउचरचा तेव्हा कळेल की कुठल्या गुड्स घेतले काय घे, मग टॅक्स तेव्हा द्यायचा. 12.5 गुड्सचा आहे, 13.5 सर्व्हिसचा आहे. कशासाठी? द टाइम ऑफ सप्लाय इन केस ऑफ रेसिड्युअल केसेस. म्हणजे जर का जे सेक्शन अगोदर दिले, सब सेक्शन दिले, वेअर इट इज नॉट पॉसिबल टू डिटरमाइन द टाइम ऑफ सप्लाय अंडर द प्रोव्हिजन ऑफ 12.2, 12.3, ओके, 12.3, 13.3 आणि 12.4, 13.4 हे दिले. त्यातून तुम्हाला काढता येत नाही आहे टाइम ऑफ सप्लाय. तर मग कसं काढणार? मी टॅक्स देणं आहे हे मी रिटर्नमध्ये दाखवीन. ओके, रिटर्नमध्ये दाखवीन किंवा नंतर पेमेंट करीन. ड्यू डेट, the time of supply will be due date of return किंवा the date on which the CGST, GST, UTGST, IGST is paid. जेव्हा तो टॅक्सचा पेमेंट होईल टाइम ऑफ सप्लाय तो आहे, रिटर्नमध्ये दाखवीन ड्यू डेट जी असेल. इफ रिटर्न इज रिक्वायर्ड टू बी फाइल्ड किंवा पेमेंट. हे कधी बघायचं? इफ नॉट कवर्ड अंडर सेक्शन 12.2 किंवा 13.2, 12.3 किंवा 13.3 किंवा 12.4 किंवा 13.4. माझी केस मला याप्रमाणे ठरवता येत नसेल तर मग या केसप्रमाणे टाइम ऑफ सप्लाय येईल. ओके, जर डिटरमाइन झालं त्याप्रमाणे तर मग तिकडे येईल. तर अशी परिस्थिती आहे मी ठरवता येत नसेल तर मग दाखवा रिटर्नमध्ये रिटर्नची असेल तेव्हा मग भरा. हे पेमेंट केलं तर पेमेंटच्या प्रमाणे. ₹1,00,000 सप्लाय झालाय, त्याचं पेमेंट सप्लायरला मला करायचं आहे.
ओके, विदिन 30 डेज करायचे. जर मी 30 दिवसानंतर पेमेंट सप्लायरला करतो तर असं ठरलं आहे की मला त्याला लेट पेमेंट केलं तर इंटरेस्ट द्यावा लागेल. ओके, आता बघा कसं आहे. जर समजा 1 लाखाचं सप्लाय करायचं, ओके, जर नंतर उशिरा पेमेंट केलं 1 लाखाचं म्हणून मला 5,000 रुपये एक्स्ट्रा द्यायला लागतील. समजा 5,000 रुपये एक्स्ट्रा द्यायला लागले तर या 5,000वरती GST लागू व्हायला पाहिजे की नको. जर या 1 लाखावरती GST ॲप्लिकेबल आहे पण टॅक्सेबल सप्लाय, तर या 1 लाख सप्लायरला मी उशिरा दिले म्हणून सप्लायरने मला 5,000 रुपये काय केले एक्स्ट्रा मागितले की आपल्या ॲग्रीमेंटप्रमाणे तुम्ही विदिन 30 डेज पेमेंट नाही केलं म्हणून उशिरा तुम्ही जेवढे उशिरा पेमेंट केलं त्या दिवसाप्रमाणे आपल्या नियमाप्रमाणे आपल्या ॲग्रीमेंटप्रमाणे तुम्हाला 5,000 रुपये एक्स्ट्रा द्यायचे. तर या एक्स्ट्रा 5,000वरती गव्हर्नमेंटने टॅक्स घ्यायला पाहिजे की नको. एकतर उत्तर यस असेल किंवा उत्तर नो असेल. बरोबर आहे. जर गव्हर्नमेंट ठरवलं की अरे त्याला पैसे देत नव्हते म्हणून उशिरा दिलं त्याने, जाऊ दे, अडचणी त्या विचारा कशाला त्यावरती टॅक्स परत मागायचा, आपण नको घ्यायला पैसे, अशी आपण तरतूद करूया. लोक काय करतील म्हणजे तुम्हाला हे जे 1 लाख रुपये आहेत ना, असं करतील की 1 लाखाला सप्लाय करायचं आहे तर 80,000 सप्लायची व्हॅल्यू दाखवते आणि जे वरचे 20,000 आहे ते उशिरा पेमेंट केलं म्हणून आम्ही घेतले असं दाखवते. सप्लायची व्हॅल्यू 80,000 आहे आणि पेमेंट उशिरा केलं म्हणून 20,000 घेतले. अशा प्रकारे गव्हर्नमेंटची टॅक्स चूक वगैरे ज्यांना करायची आहे ते फसवणूक करू शकतात ना. तुम्ही या सप्लाय संबंधित जे काय पेमेंट घ्याल ते सगळं टॅक्सेबल असेल. उशिरा पेमेंट केलं म्हणून 5,000 रुपये जर का तुम्ही मागत असाल तर हे टॅक्सेबल असतील. पण याचा टॅक्स कधी द्यायचा, तर जेव्हा हे 5,000 रुपये मिळतील तेव्हा द्या. टाइम ऑफ सप्लाय काय केलं आहे की टाइम ऑफ सप्लाय टू द एक्सटेंट इट रिलेट टू अन ॲडिशन इन द व्हॅल्यू ऑफ सप्लाय. कशासाठी, बाय वे ऑफ इंटरेस्ट, लेट फी, पेनल्टी. काय लावली, पेमेंट डिले केलं म्हणून ऑफ एनी कन्सिडरेशन. जे कन्सिडरेशन आहे म्हणजे 1 लाख आहे हे डिले केलं म्हणून समजा मी 2,000 रुपये डिले केला म्हणून दिले असतील तर हे 2,000वरती म्हणजे मला सप्लाय केवढ्याला पडला, 1 लाख प्लस 2,000 पडला ना. 1 लाख तर मी इनवॉइसमध्ये भरलेच आहे, टॅक्स दिला त्याच्यावरती. पण हे 2,000 जे एक्स्ट्रा आहेत हे सप्लायरला टाइम ऑफ सप्लाय काय येईल, ह्या 2,000 शॅल बी द डेट ऑन विच द सप्लायर रिसिव्ह सच ॲडिशन इन व्हॅल्यू. ओके, मी तुमच्याकडे 1 लाखाचे गुड्स घेतले, इनवॉइस तुम्हाला कधी बनवायचं आहे, सप्लाय होण्या अगोदर किंवा सप्लाय होत असताना. बरोबर ना. तुम्ही इनवॉइस इश्यू केला, तुम्हाला टॅक्स द्यायचा आहे. मी तुम्हाला पेमेंट कधी करतो हे गव्हर्नमेंट नाही बघत. इनवॉइस इश्यू केला इमिजिएट टॅक्स लागेल. पण मी पेमेंट डिले केलं म्हणून तुम्हाला मी 2,000 रुपये एक्स्ट्रा देतो, याच्यावर पण तुम्हाला टॅक्स द्यायचा आहे. पण गव्हर्नमेंट काय बोलतं की हे 2,000 तुम्हाला ज्या डेटला मिळतील ना त्या डेटवर तुम्ही त्याचा टॅक्स द्यायचा. मी तुम्हाला आणखी एक केस सांगतो मग तुम्हाला क्लिअर होईल. एक केस सांगतो तुम्हाला. एक माझा व्यापारी मित्र आहे, त्यांनी पार्टी म्हणजे त्याचा बायर, त्याच्या एका पार्टीला त्यांनी सप्लाय तो करायचा. मग 1 लाखाचा एक सप्लाय केला, परत पुढे तरी काय माल मागवला 50,000चा केला. तर ते लोक काय करायचे की बाबा एक 80,000 त्याला पेमेंट पाठवायचे. मग आणखीन काय पुढे माल मागवला 40,000चा, तर मग त्याला आणखीन एक 50,000 रुपये असे पाठवायचे. त्यांचं असं चालू होतं नाही. पुढे काय झालं म्हणजे एक 40-50,000 क्रेडिट, 1 लाखापर्यंत क्रेडिट त्याचं चालायचं. मग हा बोला झाले लाखभर तुम्ही देणार, नवीन माल मागवत आहे, थोडे पैसे पाठवा. मग ठीक आहे की 80,000 पाठवतो. त्याचं काय झालं,
जवळजवळ 1.5 लाखाची अमाऊंट त्याची पेंडिंग राहिली त्या पार्टीकडे, ज्यांना तो 70-80,000 क्रेडिट द्यायचा. तुम्हाला 1.5 लाख तुम्ही देणार आहात, काहीतरी पेमेंट करा, मग पुढचा माल पाठतो. नेहमी असं झालं की ते पैसे पाठवायचे, मग हा पुढचा माल पाठवायचा, पण त्यांनी पेमेंट नाही पाठवलं, त्यांनी माल नाही पाठवला. त्यांनी बघितलं आपल्याला ऑर्डरच करत नाही, 1.5 लाख बाकी ऑर्डरच करत नाही, दुसऱ्याकडून नाव घ्यायला लागले. हा बोलला ते पेमेंट पाठवा, हा पाठवतो थोडं जरा माझे पैसे अडकले म्हणून देत नाही. मग याचे फोन घेणं बंद केलं. त्यांनी निरोप पाठवला दुसऱ्या व्यक्तीतर्फे, ते पेमेंट द्या, अदरवाईज मी लिगल केस कारवाई करीन. त्यांनी काही रिप्लाय केला. आता हा व्यक्ती म्हणतो की गेले 9-10 महिने 9-10 मंथ झाले, माझे हे 1.5 लाख रुपये अडकले, मी सप्लायरला पेमेंट केलं आहे, तर माझे 1.5 लाख रुपये अडकले. आता मला ह्यांच्यावरती लिगल नोटीस पाठवायची आहे, आणि हे जे 1.5 लाख आहेत हे वसूल व्हायलाच पाहिजे, पण ह्याच्यावरती मला लेट फीज इंटरेस्ट त्यांच्याकडे कारवाई करताना मागायचं. समजा मी याच्यावरती 50,000 रुपये एक्स्ट्रा मागणार आहे, तर या 50,000 जसे मी एक्स्ट्रा मागेन, जर आपल्याला ॲडिशनली व्हॅल्यू मागायचं असेल की 1.5 लाख होते पण तुम्ही मला पैसे दिलेले नाही आहे, हे इमिजिएटली माझे 1.5 लाख आणि तुम्ही 10 महिने पेमेंट केलं नाही, त्याच्यावरचं इंटरेस्ट आणि डिलेड पेमेंट आहे ते 50,000 तुम्ही मला पाठवा. आणि नोटीस त्याला पाठवायची होती. त्यांनी मला विचारलं या 50,000वरती आपल्याला टॅक्स द्यायला लागेल का, ते आपण एक्स्ट्रा मागतोय. मी बोललो टॅक्स तुला तेव्हा द्यायला लागेल जेव्हा ते पैसे मिळतील, तुला मिळण्याची गॅरंटी नाही. मला 1.5 लाख मिळाले तरी खूप आहे, आणि मी 50,000 का मागतोय, मला ॲटलिस्ट 10,000 तरी मिळाले पाहिजेत, कारण की मी जी लिगल कारवाई करतोय ना त्यात मला 5,000 खर्च होणार आहे, बाकी जाऊ दे. बोलू मग 10,000 जर मिळाले तर तुला GST 10,000वर द्यायचं. अरे मागणी केली 50,000ची किंवा ॲग्रीमेंटप्रमाणे 50,000 द्यायला पाहिजे, पण दिले 10,000 तर 10,000वर टॅक्स द्यायचं. नाही दिले काहीच तर नाही दिलं टॅक्स. कळलं? म्हणजे ही तरतूद कशी केली आहे गव्हर्नमेंटनी की त्याचं ॲग्रीमेंट आहे बघा, एक केस आहे. जर ॲडिशन इन व्हॅल्यू बाय वे ऑफ इंटरेस्ट लेट फी पेनल्टी, कशासाठी पेमेंट डिले झालं म्हणून, जे कन्सिडरेशन ऑफ गुड्स आहे ते डिले झालं म्हणून. ओके, गुड सर्व्हिस काही असो ते डिले झालं तर टाईम ऑफ सप्लाय काय असेल, जे एक्स्ट्रा पेमेंट मिळेल जेवढं मिळेल डेट ऑन विच द सप्लायर रिसिव्ह सच ॲडिशन इन व्हॅल्यू, जेवढं व्हॅल्यू मिळेल ॲडिशन इन व्हॅल्यू टाईम ऑफ सप्लाय ती डेट आहे ज्या डेटला ते पैसे मिळतील. ज्या डेटला मागणी करेल ती डेट नाही. कळलं ना? हां, आता अल्फा लिमिटेड आणि बीटा लिमिटेड एंटर्ड इनटू कॉन्ट्रॅक्ट दॅट अल्फा लिमिटेड विल मेक सप्लाईज टू बीटा लिमिटेड वर्थ ₹1 लाख. 1 लाखाचा माल ते पाठवतील. बीटा लिमिटेड विल पे व्हॅल्यू ऑफ सप्लाईज अँड टॅक्स thereon within 30 days from the date of receipt of goods. गुड्स मिळाल्यापासून त्यांनी 30 दिवसामध्ये पेमेंट करतील. If Bidder Limited fails to make payment within 30 days, interest at 2% per month will be charged from 31 दिवसापासून till the date of actual payment. Simple interest लागेल 2% per month. पहिली केस, scenario 1. Bidder Limited makes a payment along with tax on 29th. त्यांनी टॅक्स दिला, पेमेंट केलं 29 दिवसामध्ये. ॲग्रीमेंट काय, पेमेंट करा विदिन 3 days. इंटरेस्ट लेट फीज काही संबंधच नाही ना काय. ओके, पेमेंट केलं ते. दुसरी केस, पहिल्या केसमध्ये काय, सिन्स Bidder Limited हॅज मेड पेमेंट विदिन द अलाउड टाइम फ्रेम, no interest would be charged on Bidder Limited and hence this subsection is not applied. दूसरी केस काय, Bidder makes a payment along with tax and interest. त्यांनी 30 दिवस पिरियड ठेवला, त्यांनी पेमेंट केलं 62व्या दिवशी आणि टॅक्स आणि इंटरेस्ट दिला. 62व्या दिवशी.
32 दिवस एक्स्ट्रा घेतले, त्याच्यावर जो इंटरेस्ट आहे तो दिला त्याने. आता इथे काय बघा, दुसरी केस आहे, सिन्स बिडर लिमिटेड हॅज ब्रिचेस द टाइम लिमिट, किती होता 30 दिवस, फॉर पेमेंट ॲज पर कॉन्ट्रॅक्ट, ही विल बी चार्ज सिम्पल इंटरेस्ट ॲट 2% फ्रॉम 31 दिवसापासून ते 62 दिवसापर्यंत till the date of actual payment. In this case, Alpha Limited receives something more in form of interest due to delayed payment of consideration. त्यांनी उशिरा पेमेंट केला म्हणून त्यांना काय मिळालं, एक्स्ट्रा अमाऊंट मिळाली डिले केल्यामुळे. द टाइम ऑफ सप्लाय विथ रिस्पेक्ट टू द एक्स्ट्रा रिसीव्ड, जे एक्स्ट्रा पैसे मिळाले याचा टाइम ऑफ सप्लाय काय, ती डेट आहे ऑन विच सप्लायर ॲक्च्युअली रिसीव्ह सच इंटरेस्ट. म्हणजे 62व्या दिवशी त्याला जो काही इंटरेस्ट मिळाला, समजा इकडे 1 लाख रुपये द्यायचे होते, त्यांनी त्याला धरून त्याला तिकडे 62व्या दिवशी 1,02,000 दिले. तर या 2,000वरती हिअर इट इज टॅक्सेबल ऑन ॲक्च्युअल रिसिव्ह बेसिस, म्हणजे जे 2,000 रुपये एक्स्ट्रा दिलेत ते 62 दिवशी मिळाले टाईम ऑफ सप्लाय त्या दिवशी, ती एक्स्ट्रा अमाऊंट जी मिळाली त्याचा टॅक्स त्याला देणं आहे 62 दिवशी. त्यांनी 1 लाखाचा इनवॉइस जेव्हा बनवला असेल त्या डेटला त्याचा टॅक्स टाईम ऑफ सप्लाय तेव्हा येईल ना. म्हणजे एक्स्ट्रा मिळाले ते जेव्हा मिळाले, कधी मिळाले 62व्या दिवशी, टाईम ऑफ सप्लाय तेव्हा आहे. तिसऱ्या केसमध्ये काय आहे, तिसऱ्या केसमध्ये इन दिस सिनारो द बिडर लिमिटेड हॅज मेड डिले, पेमेंट डिले केलं त्यांनी. मग पेमेंट डिले कधी होतं का, माझा होत नाही ना, यावेळेला जरा प्रॉब्लेम होता, तर ॲडजस्ट करून घ्या, पुढच्या पेमेंट वेळेत करतो मी, ॲग्रीमेंट आहे तुमच्याने माझं, पेमेंट उशिरा झालं तर इंटरेस्ट लागेल, डिले पेमेंट लागेल, पण मी रिक्वेस्ट केली, तुम्ही माफ केलं, नका देऊ इंटरेस्ट, नो इंटरेस्ट इज पेड बाय हिम टू अल्फा, नाही द्यायला इंटरेस्ट, नाही काय मग टॅक्स नाही द्यायचं. सपोज तुम्ही 10,000 रुपये मला सांगितले, मी माझी केस सांगितली, त्यांनी 50,000 सांगितले, पण 10,000 दिले, 10,000 मिळाले, द्या टॅक्स 10,000वरती, ज्या डेटला मिळतील त्या डेटला द्या, नाही मिळाले त्यांना काय देऊ टॅक्स, बरोबर आहे ना. 12(2) आणि 12(3) गुड्सचा फॉरवर्ड चार्ज 12(2), सर्व्हिसचा फॉरवर्ड चार्ज 13(2). तुम्ही कम्पेअर कराल, डेट बघायची आहे, इनवॉइसची डेट किंवा इनवॉइस कधी इश्यू व्हायला पाहिजे, जी लास्ट डेट, या दोनमधला जे अर्लियर आहे टाईम ऑफ सप्लाय गुड्स तेव्हा आहे. सर्व्हिसचा काय बघितलं आपण, इनवॉइस विदिन टाईम लिमिट आहे किंवा नाही आहे, तर आहे तर रेट ऑफ इनवॉइस पेमेंट यातलं अगोदर काय, जर इनवॉइस वेळेत इश्यू झाला नाही, म्हणजे ह्या वेळेत 30 किंवा 45 दिवस, तर मग इनवॉइस नॉट विदिन टाईम, डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ सर्व्हिस आणि पेमेंट या दोघांतलं अगोदर काय ते. आणि क्लॉज ए आणि क्लॉज बी प्रमाणे नसेल तर रिसिपियंट शोज इन बुक्स ऑफ अकाउंट, हे बघितलं आपण. 1,000 रुपयेपर्यंत एक्स्ट्रा अमाऊंट घेतली तर टाईम देण्याची गरज नाही, दिला तरी चालेल ॲडव्हान्स म्हणून. हे काय होतं, फॉरवर्ड चार्ज. गुड्सला ॲडव्हान्सवर टॅक्स नाही आहे. सर्व्हिसच्या केसला 1,000चा विषय बघायचा, 1,000च्या वरती अमाऊंट केली तर ॲडव्हान्स म्हणून समजला जाईल, टॅक्स द्यायला लागेल. रिव्हर्स चार्जला काय बघितलं, गुड्स मिळाले, पेमेंट केलं 31वा दिवस विच इज अर्लियर. सर्व्हिसच्या केसला पेमेंट 61वा दिवस, सप्लायरनी इनवॉइस दिला आहे याचा 61वा दिवस, इथे सप्लायरने इनवॉइस दिला आहे त्याचा 31वा दिवस, किंवा गुड्स मिळाले किंवा पेमेंट केलं विच इज अर्लियर, टाईम ऑफ सप्लाय येईल. आणि आत्ता आपण जे 3 बघितले, एक बघितलं वाउचर, वाउचरमध्ये एक वाउचर असं असतं ज्यात सप्लाय काय होणार हे फिक्स असतं, नेचर ऑफ सप्लाय माहिती असतं, माहिती असेल तर ज्या डेटला इनवॉइस वाउचर इश्यू झाला टाईम ऑफ सप्लाय तेव्हा येईल. आणि दुसऱ्या केसमध्ये डेट ऑफ रिडम्पशन, जेव्हा वाउचर ॲक्च्युली वापरला जाईल, रिडीम केला जाईल, त्याचा उपयोग केला जाईल, तेव्हा त्यांनी जे काही गुड्स घेतले, सर्व्हिस घेतले, त्याप्रमाणे त्या डेटला टॅक्स द्यायचं. रेसिड्युअल केस म्हणजे जर वरती 3 सेक्शन जे होते पहिले बघितले आपण, हे 5वं आहे ना, म्हणजे 2, 3, 4 यानुसार टाईम सप्लाय करता येत नसेल तर रिटर्नमध्ये रिटर्न फाईल होईल, डेट वेन रिटर्न इज रिक्वायर्ड टू बी फाईल, आणि दुसरं अदर केस डेट ऑफ पेमेंट. आता बघितलं लेट फीस, डेट ऑन विच सप्लायर रिसीव्ह द सच इंटरेस्ट, लेट फीस ऑर पेनल्टी ऑन डिलेड पेमेंट. ॲडिशनल काय व्हॅल्यू मिळालं, ज्या डेटला मिळेल, जेवढं मिळेल टाईम ऑफ सप्लाय तेव्हा येईल.
म्हणजे हे टॅक्स तुम्ही देय आहात. हे जर या मेमध्ये आलं असेल तर आपण जूनच्या 3 भरू मेचा, तेव्हा त्यात टॅक्स देणार. जर मला टॅक्स डिटरमाइन झाला की टॅक्स देणं जूनला आहे, तर मी जूनचा टॅक्स जेव्हा 23 जूनचा कधी भरीन, 20 जुलैपर्यंत त्यात घेईन. मला देणं आहे, नाही पण बोलू देणार आहे मी. अरे पण डेट काय देण्याची समजलं ना. आपल्याकडे मित्र असतो तर आपण पैसे उधार देतो, तर आपली डेट फिक्स नाही परत कधी करायची, तर देणार ना कुठे झालं मी, असं नाही ना काय. मग ते फिक्स झालं पाहिजे की तुम्ही या डेटला देणं आहे, आणि तुम्ही नाही दिलं या डेटला, तेपासून गव्हर्नमेंटचा इंटरेस्ट चालू होईल. त्यामुळे ती डेट फिक्स झाली पाहिजे की देणं आहे मान्य आहे, पण देणं कधी आहे. टाईम ऑफ सप्लाय एक मेकॅनिझम प्रोव्हाइड करतो की ज्यातनं कळतं की सप्लाय गुड्स आहे, फॉरवर्ड चार्ज आहे, रिव्हर्स चार्ज आहे, वाउचर आहे, ॲडिशनल आहे, सर्व्हिस आहे, फॉरवर्ड चार्ज आहे, रिव्हर्स चार्ज आहे. मग आपले जे इनवॉइस भरवले आहेत, नॉर्मल सप्लाय आहे, कंटिन्युअस आहे, हे सगळ्या केसेस यातनं कव्हर करून आपल्याला कळतं की एक्झॅक्टली टॅक्सपेअरला टॅक्स देणं कधी होता आणि त्याने वेळेत दिला की नाही. वेळेत दिला तर ओके, वेळेत नाही दिला तर मग त्याच्यावरती इंटरेस्टची प्रोव्हिजन लागू होईल. सेक्शन 14, 12, 13 झाले. 14 कधी बघायचा, चेंज इन रेट ऑफ टॅक्स. जर चेंज झाला तर चेंज इन हे नेहमी होत नाही, पण जेव्हा होईल. आता गुड्सचं कसं आहे बघा, गुड्सच्या केसमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. गुड्स मला आज मी रिमूव्हला तयार केले, गुड्स ॲडव्हान्सवर टॅक्सेस नाही आहे. गुड्सच्या केसवरती ॲडव्हान्स घेतला, पेमेंट घेतला ॲडव्हान्स, तर टॅक्स नाहीच आहे ना. आता जर का गुड्स रेडी केले रिमूव्हलसाठी आणि गुड्स डिलिव्हर करण्यापूर्वी इनवॉइस इश्यू करायचं, इनवॉइस बनवायचं, रेट जर 18 घेईन, 12 घेईन. सर्व्हिसवर असं होत नाही. सर्व्हिसला कसं आहे, सर्व्हिसच्या केसमध्ये त्यांनी कसं केलं आहे बघा, यामध्ये मी तुम्हाला जे काय प्रोव्हिजन आहे, हे एक छोटा चार्ट बनवला आहे, यात सगळं आलं आहे. सगळं आलं आहे की सप्लाय झाला की नाही झाला आहे. सप्लाय कधी आहे, एक बिफोर चेंज इन द रेट ऑफ टॅक्स आहे. ओल्ड रेट किती आहे, 5%. सप्लाय होण्या अगोदर टॅक्स किती होता, 5%. आणि सप्लाय आफ्टर चेंज इन रेट ऑफ टॅक्स, सप्लाय झाल्यानंतर टॅक्स रेट 12% झाले. आता आपण काय काय बघितलं, आपण इनवॉइस बनवतो, आपण पेमेंट करतो. पेमेंट आहे, इनवॉइस आहे आणि सप्लाय, ह्या 3 गोष्टी आहेत ना. मला तुम्हाला सप्लाय करायचं आहे, मी ॲडव्हान्स घेईन किंवा घेणार नाही. सप्लाय करीन, सप्लाय होण्या अगोदर बिफोर चेंज इन रेट ऑफ टॅक्स झाला. इनवॉइस इज इश्यूड आफ्टर चेंज. एक केस काय, इनवॉइस इश्यू करतोय रेट चेंज झाल्यानंतर, आणि पेमेंट पण आहे, पेमेंट मेड, पेमेंट ही नंतर होते. ओके, पेमेंट पण नंतर होते. एक काय बघा तुम्ही, सप्लाय कधी आहे, बिफोर चेंज इन रेट. तुम्ही सप्लाय केला, पेमेंट नंतर आहे, आणि इनवॉइस पण नंतर आहे. तर मग टाईम ऑफ सप्लाय काय होईल, डेट ऑफ पेमेंट किंवा डेट ऑफ इनवॉइस. मग ज्या डेटला पेमेंट मिळत आहे किंवा ज्या डेटला इनवॉइस मिळत आहे, तेव्हा जर बिफोर ओल्ड रेट काय 5%, नवीन रेट काय 12%, मग रेट लागेल 12%. सप्लाय तुम्ही केला पण इनवॉइस नव्हता केला, पेमेंटही आलं नाही आहे. मग तुम्ही इनवॉइस कधी इश्यू केला ती डेट बघा, आणि डेट ऑफ पेमेंटही बघा, डेट ऑफ पेमेंट बघा, डेट ऑफ इनवॉइस बघा. या दोघांतलं अर्लियर काय, जी अगोदर आहे टाईम ऑफ सप्लाय तेव्हा आहे. मग तेव्हा जो रेट आहे त्या रेटचा टॅक्स द्यायचा आहे टॅक्स पेअर. आलं लक्षात. दुसरी केस काय होईल की सप्लाय आफ्टर चेंज इन रेट, सप्लाय नंतर करतोय. ओके, इनवॉइस इश्यू केला बिफोर चेंज, पेमेंट पण ॲडव्हान्समध्ये घेतलेलं आहे, दोन्ही घेतलं ॲडव्हान्समध्ये, पण सप्लाय नंतर दिला.
मी इनवॉइस इश्यू केला, तुम्ही पेमेंट नाही दिलं, सप्लाय नंतर द्यायचं. आणि कसं ॲक्च्युली सप्लाय देतोय तेव्हा रेट चेंज झाला, 12% झाला, तर प्रश्न पडेल ना 12 घेऊ का 5 घेऊ. पण इनवॉइस मी इश्यू केला आहे ना, इनवॉइस जे इश्यू केला आहे तेव्हा 5% त्यात लावलं आहे आणि डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस आहे, पेमेंटही आलं आहे, दोन्ही झालं ना. इकडे ॲग्रीमेंट झालं, ठरलं की तुम्हाला मी सप्लाय देणार आहे, इनवॉइस पण दिला आणि ॲक्च्युअल जेव्हा सर्व्हिस द्यायची आहे किंवा गुड पण द्यायचे तेव्हा रेट चेंज झाला. पण इनवॉइस इश्यू केलेला आहे आणि पेमेंटही आलेलं आहे. मग इथे नवीन रेट लागणार नाही, जुनाच रेट लागेल. ओके, लक्षात. पटकन करण्याचं नाही आहे, कारण काय होतं ह्याला कुठलं लॉजिक नाही, ह्याला कुठलंही लॉजिक नाही. त्यांनी दिले असं आहे, हे आहे का बघा. 3च गोष्टी आहेत, पेमेंट, इनवॉइस आणि सप्लाय. रेट चेंज झाला आहे. मग तुम्ही बघा, रेट चेंज होण्या अगोदर तुम्ही इनवॉइस इश्यू केला आहे बिफोर चेंज, पेमेंट नंतर आहे, इनवॉइस अगोदर आहे. हां, तर इथे काय म्हटलं आहे, डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस. जेव्हा इनवॉइस इश्यू होतोय तेव्हा रेट किती आहे, डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस. इथे काय दिलं आहे, टाईम ऑफ सप्लाय काय असेल, डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस. इनवॉइस इश्यू कधी झाला आहे, इनवॉइस अगोदर आहे आणि सप्लाय पण दिला आहे अगोदर, सप्लाय पण दिला आहे, इनवॉइस पण झाला आहे, पेमेंट यायचं आहे. बिफोर रेट जो होता तोच 5%. डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट, टाईम ऑफ सप्लाय. इथे बघा काय, इनवॉइस इज इश्यूड बिफोर चेंज, सप्लाय नंतर आहे, इनवॉइस अगोदर दिला, पेमेंट नंतर आलं. सप्लाय नंतर आणि इनवॉइस अगोदर, पेमेंट नंतर. तर डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट इथे काय लागेल, न्यू रेट लागेल 12%. कॉम्बिनेशनमध्ये ज्या केस असतील ना त्या दिल्या, इनवॉइस नंतर, पेमेंट नंतर. इथे इनवॉइस अगोदर, पेमेंट नंतर. इथे इनवॉइस नंतर आणि पेमेंट अगोदर. कळलं ना. इथे काय केलं, सप्लाय अगोदर, या 3 केस घेतल्या. इथे सप्लाय नंतर, इनवॉइस, पेमेंट दोन्ही अगोदर. इथे इनवॉइस अगोदर, पेमेंट नंतर. इथे इनवॉइस नंतर, पेमेंट अगोदर. आणि याप्रमाणे दिलं आहे काय टॅक्स रेट असेल. म्हणजे टाईम ऑफ सप्लाय काय असेल, डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट, डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस, डेट ऑफ. मग त्यावेळेला रेट काय असेल तो रेटला आहे. टाईम ऑफ सप्लाय कळला ह्या डेटला आहे, मग त्या डेटला रेट काय आहे, न्यू का ओल्ड, तो लागेल. हे असं जेव्हा वरती दिलेलं आहे त्यांनी, ते एवढं मोठं मांडलंय, हे एवढं मोठं मांडलंय, हे तुम्ही वाचाल काही कळत नाही. हे वाचल्यानंतर मग आपण त्याचं वेगळं वेगळं फॉर्मॅट केलं, ते एक कळतं की इन केस ऑफ गुड सर्व्हिसेस बोथ हॅव बीन सप्लाइड बिफोर चेंज इन रेट ऑफ टॅक्स. मग त्यात त्याने 3 केस दिल्यात. आणि दुसरं की इन केस ऑफ गुड सर्व्हिसेस बोथ हॅव बीन सप्लाइड आफ्टर द चेंज इन रेट ऑफ टॅक्स. मग यात त्याने 3 केस दिल्यात आणि मग त्याच आपण एकत्रितपणे या इकडे या चार्टला मांडल्या, या चार्टला मांडल्या. कशा प्रकारे, आता हे समजावून सांगायला काही लॉजिक नाही आहे किंवा ह्याच्यामागे असं आहे म्हणून असं आहे, असं काय नाही. जे दिलं आहे ते आहे, त्यामुळे लक्षात ठेवायला समजायला सोपं आहे, त्यामुळे असं मांडलेलं आहे. सेक्शन 12, 13, 14. 14 कधी बघायचा, चेंज इन रेट ऑफ टॅक्स तरच बघायचा. 12 गुड्सच्या केसमध्ये टाईम ऑफ सप्लाय, 13 सर्व्हिसच्या केसमध्ये टाईम ऑफ सप्लाय. आणि त्यामध्ये किती केस काय बघितले आपण, कॅटेगरी किती बघितल्या, तर त्यामध्ये बंद आहे का, बंद करतो.